शेतकरी बांधवांनो, पेरणी तर केली पण पीकच उगवलं नाही तर आता ही भीती कायमची दूर करा. फक्त 10 मिनिटं द्या आणि खात्री करा भरघोस उत्पन्नाची. आजच शिका बियाणे उगवण क्षमता तपासण्याच्या या 3 सोप्या पद्धती. महागड बाजारातील बियाणं असो किंवा मग घरचं वाण, तपासणी न करता पेरणी करणं म्हणजे एक जुगारच आहे. कमी उगवण, दुबार पेरणी, अधिकचा खर्च म्हणजेच कमी उत्पन्न. म्हणूनच या 3 सोप्या पद्धती वापरल्या तर निश्चितच फायदेशीर ठरतील. पहिली गोणपाट पद्धत. यासाठी ओल्या गोणपाटावर 100 बिया ओळीमध्ये ठेवायच्या. 4 ते 5 दिवस हे अंधाऱ्या ठिकाणी गुंडाळून ठेवायचं आणि त्यानंतर उघडून बघितल्यावर जर समजा 70 पेक्षा जास्त बियाणे उगवलेले दिसत असतील तर मग आपलं बियाणं जबरदस्त. दुसरी कागद पद्धत. यामध्ये ओल्या वर्तमानपत्रामध्ये बियाणं ठेवायचं, गुंडाळून 4 दिवसानंतर निकाल मिळेल घरच्या घरी आणि अगदी सोपी पद्धत. आणि तिसरी आहे जल पद्धत. यामध्ये पाण्यामध्ये आपण बियाणं टाकायचं, वरती तरंगणारं बियाणं टाकून द्यायचं आणि पाण्यामध्ये जे खाली शिल्लक राहतंय ते बियाणं पेरणीसाठी वापरायचं. आणि लक्षात ठेवा, उगवण क्षमता चाचणी जर 70% म्हणजे 70 बिया जर आपल्या उगवण क्षमतेमध्ये येत असतील, त्यापेक्षा कमी जर बियाणं आलं तर मग आपल्याला शिफारशीपेक्षा जास्त बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे. आणि हो, पेरणीपूर्वी लक्षात ठेवा बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण बीज प्रक्रिया हे एक आपल्या पिकाचं सुरक्षा कवच आहे. अधिक माहितीसाठी 4 ते 9 मे दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. ग्रामस्तरीय या कार्यक्रमांमध्ये सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे. हवामान अनुकूल शेती हीच भविष्यातील शेतीची गुरुकिल्ली. योग्य माहिती, योग्य सल्ला म्हणजेच भरघोस उत्पादन. धन्यवाद. तंत्रज्ञान आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा शेती आणि शेतकरी या आपल्या YouTube चॅनलला.